हरिओम. प्रवचन क्रमांक 40, कर्मयोग, अध्याय 3, ओवी क्रमांक 202 ते 209. संपूर्ण भावार्थ दीपिका, योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. गीता श्लोक क्रमांक 33. ज्ञानीसह प्रत्येकजण आपापल्या प्रकृतीनुसारच आचरण करत असतो. त्यामुळे हे सर्वजण प्रकृतीलाच वश होतात. मग निग्रह करण्याचा काय उपयोग? भावार्थ दीपिका, ओवी क्रमांक 202. म्हणौनी इंद्रिये एके, जाणतेनी पुरुखे, लाळावी ना कौतुके, आदी करुनी. म्हणून शहाण्याने इंद्रियांचे कौतुक करू नये, लाड वगैरे करू नयेत. मागील प्रवचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे बहुसंख्य जन भगवंत श्रींच्या उपदेशाचे पालन करत नाहीत, परंतु याउलट नको इतके इंद्रियांचे लाड करत असतात. यामुळे मुक्ती मिळत नाही. बिचाऱ्या अंशात्म्याला अमुक्तावस्थेत येथे जन्म मरण असे सतत फेरे घ्यावे लागतात. म्हणून माऊली येथे सांगतात की ज्ञानियांनी इंद्रियांचे कौतुक, लाड करू नयेत. त्यांना नैसर्गिकपणे नियतीने जेवढे दिले तितकेच द्यावे, म्हणजे गतसंचित झपाट्याने समाप्त होते, नवीन संचित निर्माण होत नाही. यायोगे मुक्तीशिवाय अन्य मार्ग उरत नाही. ओवी क्रमांक 203. हा गा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्रांस संसर्ग सिद्धी जाईल, सांगई हाळाहाळ जिरेल, सेविलिया काई. अहो, सापाशी खेळून कसे चालेल? की वाघाशी मैत्री करून चालेल का? किंवा हलाहल विष जर प्यायले तर ते पचेल का? आपण साप पाळला आणि त्याला जरी कितीही प्रेमाने दूध पाजले तरीही त्याच्यापासून त्याच्या शरीरात विषच तयार होते. आणि जर आपण त्याच्याशी खेळायला गेलो तर तो त्याच्या स्वभावाप्रमाणे आपल्याला चावतो आणि त्यामुळे आपणच पाजलेल्या दुधापासून तयार झालेले विषच आपल्या अंगी भिनते आणि आपण प्राणसंकट ओढावून घेतो. याचप्रमाणे आपली इंद्रिये आहेत. आपण त्यांच्या आवडीचे उपभोग पुरवून त्यांचे कितीही प्रेमाने लाड केले तरीही त्या उपभोगापासून संचितच तयार होते आणि ते संचित आपल्याला जन्ममरण या फेऱ्यात अडकवते. यामुळे आपण अमुक्त राहतो. जर आपण जहाल विष प्यायलो तर ते आपण पचवू शकत नाही, त्यामुळे आपण प्राणाला मुकतो. याचप्रमाणे इंद्रिये भौतिक वस्तुजगताचा उपभोग घेतात, ते त्यांच्या नियतीला अनुसरून नसते. यामुळे नवीन संचित तयार होते आणि जन्म मरण असे करत आपण या भवसागरामध्ये अडकतो. ओवी क्रमांक 204. देखै खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उधवला, तैसा इंद्रिया लळा दिधला, भला नोहे. पहा, सहज खेळताना आग लागली आणि ती भडकली तर जशी ती आटोक्यात येत नाही त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड करणे ठीक नसते. आपण अनेकदा वाचतो की अमुक मनुष्य बंदूक साफ करत होता, त्यावेळी चुकून चाप ओढला गेला, गोळी लागली आणि प्राणाला मुकावे लागले. आपली इंद्रिये अशीच आहेत. आपल्याकडून अगदी सहज म्हणून किंवा चुकून किंवा बेसावध राहून आपल्याकडून इंद्रियांना उपभोगाचे स्वातंत्र्य दिले की ती संचितात नसलेले अयोगिक अनात्म उपभोग घेतात आणि आपल्याला जन्म मरण या चक्रात अडकवतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात की जीवन जगताना फार सावध असावे लागते. ओवी क्रमांक 205. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, का नाना भोगरचना मिळवावी. ओवी क्रमांक 206. आपण सायासे करुनी बहुते, सकळही समृद्धी जाते, उदो असतू या देहाते, प्रतिपाळावे का. अर्जुना, असे पहा की एवी तेवी देह पराधीन आहे, मग त्याला उपभोग मिळतील असे आपण का पाहावे? त्याला उपभोग मिळावेत म्हणून आपण भरपूर मेहनत घेऊन धनसंपत्ती वैभव मिळवायचे
आणि जन्म मरण असलेल्या या देहाला रात्रंदिवस पाळत राहायचे का? अर्जुना, तसेही पहा की हा देह पराधीन आहे. कोणालाही विचारून देह धारण केला जात नाही आणि मृत होत नाही. आपल्या हाती काहीही नाही. मग अशा देहाला भूक पुरवण्याचे आपल्याला काहीही कारण नाही. कशासाठी आणि कोणासाठी याला भूक पुरवायचे? बरे, त्यातून त्याला भूक पुरवले तर त्यापासून संचित तयार होऊन आपणच त्यात जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. म्हणजे देहाकडून उपकाराची फेड अपकाराने केली जाते. मग आपल्याच पायावर आपल्याला दगड पाडून घ्यायचे कारण काय? ओवी क्रमांक 207. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेणे सर्व धर्मू सांडूनी देहाते, पोखावे काई. सर्व प्रकारे मान अपमान हाल सोसून आपण मोठ्या कष्टाने धनसंपत्ती वैभव मिळवायचे आणि स्वधर्माने आचरण सोडून आपण या देहाचे भरण पोषण करायचे, हे कितपत योग्य आहे? म्हणून देहाच्या उपभोगासाठी भरपूर दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग सहन करत धन संपत्ती वैभव मिळवत राहण्यापेक्षा केवळ देह जीवित राहील इतकेच मिळवून आपण त्या जडदेहाच्या माध्यमामधून सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्म्याचा शोध घ्यावा आणि स्वस्वरूप प्राप्त करून मुक्त व्हावे, हे उत्तम. ओवी क्रमांक 208. मग हे तव पाच मेळावा, शेखी अनुसरैल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा, शिणू आपुला. ओवी क्रमांक 209. म्हणूनी केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण, या लागी एथ अंतःकरण देयावेना. हा देह पंचमहातत्वांचे एकीकरण आहे आणि शेवटी तो त्याच पंचमहातत्वांमध्ये विलीन होणार आहे. मग या देहाचे भरण पोषण करण्यासाठी जे आपण श्रम घेतले त्याचा आपल्याला काय उपयोग झाला? म्हणून एवढे श्रम घेऊन देहाचे भरण पोषण करणे ही आपली सरळ सरळ फसवणूक आहे आणि म्हणून देहाच्या भरण पोषणाकडे तू इतके लक्ष देऊ नको. हरिओम.